नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगली जिल्ह्यात सर्वपक्षीय कृती समितीने पोलीस प्रशासनासोबतच्या सर्व बैठकांवर आणि संवादावर बहिष्कार टाकण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ एका संघटनेचा संताप नाही, तो स्थानिक लोकशाहीतील वाढत्या दुराव्याचा संकेत आहे। आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल होत असताना संवाद साधण्याचा अर्थ काय असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे। हा प्रश्न फक्त भावनिक नाही तर प्रशासन आंदोलनकर्ते या नात्याच्या मूलभूत विश्वासाशी निगडीत आहे। लोकशाही व्यवस्थेत आंदोलन हा घटनात्मक अधिकार आहे। शांततेत पूर्वसूचना देऊन समन्वय बैठका घेऊन आंदोलन करणे ही परिपक्व लोकशाहीची खूण मानली जाते। सांगलीतही अनेक वर्ष ही परंपरा दिसून आली, मात्र समन्वय असूनही गुन्हे दाखल होतात अशी भावना आंदोलनकर्त्यात वाढत असेल तर संवादाचा सेतू तुटण्याची शक्यता निर्माण होते आणि हा सेतू तुटला की उरते ती केवळ टोकाची भूमिका। सोमवारी नोटिसांची होळी करण्याचा निर्णय हा प्रतिकात्मक असला तरी त्यामागचा संदेश स्पष्ट आहे। दडपशाहीचा आभास निर्माण झाला आहे। अशा वेळी प्रशासनाने कायदा सुव्यवस्था राखण्याची आपली जबाबदारी पार पाडताना पारदर्शकता आणि समतोल राखणे अत्यावश्यक ठरते। प्रत्येक आंदोलन हे कायदा भंग करण्यासाठी नसते, अनेकदा ते लोकांच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी असते। त्या आवाजाला गुन्ह्याच्या चौकटीत बंदिस्त केल्याची भावना निर्माण झाली तर असंतोष उफाळतो। जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा ही जनतेचीच असते। त्यांचे काम केवळ नियंत्रण ठेवणे नसून विश्वास निर्माण करणेही आहे। त्याचप्रमाणे आंदोलनकर्त्यांची जबाबदारी ही शांतता शिस्त राखण्याची आहे। दोन्ही बाजूंनी संयम आणि संवादाची तयारी दाखवली तर तणाव निवळू शकतो। आज सांगलीसमोर प्रश्न केवळ नोटिसांचा नाही तर विश्वासाचा आहे। संवादाचा सेतू तुटू नये हेच लोकशाहीच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे। संघर्षाचे रूपांतर समन्वयात व्हावे हीच अपेक्षा। आणि म्हणून निष्क्रिय दंडुकशाही मनमानी प्रशासकीय अधिकारी यांना त्यांच्या कर्तव्य जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठीच आपण येथे जमलो नाही आहोत तर आपल्या स्वाभिमानासाठी उभे ठाकलो आहोत। यावेळी पैलवान पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, तानाजी सावंत, उमेश देशमुख, कुलदीप देवकुळे, रेखा पाटील, विक्रांत रणभिसे, महेश कोळी, अमित पाटील, कुमार सावंत, रोहित कुबडे, स्वप्नील शिंदे, प्रशांत जमगई, सागर कोळेकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।